औरंगाबादला आयजी होतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मला लातूरला पाठवून दिलं. किनगावच्या जवळ एका भगिनीने आत्महत्या केलेली होती. 12वीतली ती मुलगी. 10वीला तिला 82% मार्क होते म्हणून सायन्सला ऍडमिशन घेतलं. पण आपल्याला माहिती आहे दुष्काळ 5 वर्ष इतका भयंकर दुष्काळ पडला की शेती करपून गेली. टोमॅटोची 2 एकरची तिची शेती होती. वडील कर्नाटकात कुठेतरी रोजंदारीवर काम करायला निघून गेले. भाऊ पुण्यामध्ये काम करायला निघून गेला आणि आई भांडी घासण्याचं काम शेजार पाजारांच्या घरात करत होती. आणि तिला एसटीच्या पाससाठी 250 रुपये हवे होते. ते 250 रुपये लवकर मिळाले नाहीत म्हणून 15 दिवसाची तिची शाळा चुकली. त्याचा तणाव आला आणि तिनं गळ्याला फास लावून घेतला. तर तिनं आपल्या सुइसाइड नोट मध्ये लिहिलं होतं की बाबा आई मला माफ करा, माझ्याकडनं चूक झालेली आहे, पण माझा एक नम्र विनंती आहे की तुम्ही माझ्या 12व्याचं का 13व्याचं ते गोड जेवण घालू नका. ते पैसे साठवून ठेवा आणि माझ्या ताईचं लग्न करून द्या. विजले जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नगाने हे सामर्थ्य नाशवंत नाही. ही ज्योत का विजली? कारण असा आधार त्यावेळेला जर कुणी दिला असता, अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर असणारं एक स्पर्धा परीक्षेचं केंद्र दिलं असतं, कुणी मदत पाठीमागे उभा राहिली असती तर परिस्थिती तिला तशी बघावी लागली नसती. दुसरंच उदाहरण, अंबाजोगाईच्या जवळ मला तिथं एका मुलीला 1 लाख रुपयाचा धनादेश देण्यासाठी बोलवलेलं होतं. त्या गावाने धनादेश दिलेला होता तर त्या मुलीला 98.5% 10वीला मार्क मिळालेले होते. आणि ती काय आमच्यासारख्या मध्यमवर्गीयाची किंवा कुठल्या श्रीमंताची मुलगी नव्हती. तिचे आई वडील स्मशानभूमीमध्ये ते सरण पेटवण्याचं काम करायचे. तिच्या झोपडीमध्ये लाईट पण नसायची त्यावेळेला. त्या चितेला लागलेल्या आगीमध्ये अभ्यास, त्या उजेडात अभ्यास करून तिने 98.5% मार्क मिळवलेले होते. तिच्या आईला समजावून पण 98.5% किती असतात तिच्या आईला कळत पण नव्हतं. तिनं तिच्या भाषणात सांगितलं की 90 वर 8 असतात आणि परत अर्धा असतो. आणि ज्यावेळेला ती भाषणाचं उत्तर द्यायला उभा राहिली त्यावेळेला ती मला उद्देशून मला साहेब मला की हैदराबादला जायचंय. 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यामुळं हैदराबादच्या आर्ची आणि परशा खूप फेमस होते त्यावेळेला. सैराट मध्ये पळून जात नाहीत कधी. पण मला हैदराबादला सैराट मधल्या त्या परशा आणि आर्ची सारखं पळून जायचं नाहीये. मला हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी मध्ये IPS ऑफिसर म्हणून ट्रेनिंग घ्यायला जायचं. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी आगती चलंत नाही. येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालते मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. तर ही तुमची पाऊल वाट जी आहे तिथं एक वाक्य कुठेतरी लिहिलं आहे, इफ यू कांट फ्लाय रन, इफ यू कांट रन वॉक, इफ यू कांट वॉक क्राउल, बट बाय ऑल मीन्स कीप मूव्हिंग. प्रगतीच्या दिशेनं, उन्नतीच्या दिशेनं, विकासाच्या दिशेनं, माझ्या बौद्धिक क्षमतांच्या पूर्ण विकासाच्या दिशेनं मी मार्गक्रमण करत राहील. यासाठी तुम्हाला ही मिशन सेवाच्या माध्यमातून चांगल्या लायब्ररीज, श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रंथालय, बाबा आमटे ग्रंथालय अशी ग्रंथालय दिलेली आहे. तर मी आपल्याला सांगू इच्छितो कारण याचं महत्व मी माझ्यापेक्षा जास्त कोणी सांगणार नाही. कारण मी मध्ये भाषणात एकदा बोललो होतो गणपती बाप्पा बद्दल, त्या खूप गदारोळ झालेला होता त्या. तर आमच्या गावात सर आम्ही गणपती मंडळ एकत्र केली आणि 8 गणपती मंडळांचं एक गणपती मंडळ केलं. आम्ही पुढाकार घेतला. त्या गणपतीच्या वर्गणीतनं 50,000 रुपये शिल्लक राहिले. त्यावेळेला फर्स्ट इयर BA ला होतो मी. माझ्यावर आनंद पाटील होता. आणि गावातनं सूर आला की 50,000 आता आपण चांगल्या कामासाठी, आपण गणपतीचं देऊळचं कळस बांधूया, कोणी म्हटलं व्यायामशाळा बांधूया, कोणी म्हटलं अँब्युलन्स गावासाठी आणण्यासाठी अजून पैसे जमा करूया. त्यावेळेला आम्ही एक प्लॅन केलेला होता की हे पुस्तकांसाठी आम्हाला पैसे द्या. वाघिणीचा प्रदेश आहे, वाघिणीचं दूध आम्हाला द्या, पुस्तकं द्या, ज्ञान आम्हाला द्या. पुस्तक म्हणजे कथा कादंबऱ्या नाटकं अशी नाही पुस्तके. MPSC UPSC बँक रिक्रुटमेंट, रेल्वे रिक्रुटमेंट, स्टाफ सिलेक्शन बोर्ड, आर्मीसाठी असणाऱ्या परीक्षा, पॅरामिलिटरी साठी असणाऱ्या परीक्षा, कॉन्स्टेबल रिक्रुटमेंटसाठी असणाऱ्या परीक्षा, परीक्षांसाठी लागणारी पुस्तकं आम्हाला द्या, वाघिणीचं दूध आम्हाला द्या. आणि गाववाल्यांनी ती विनंती मान्य केली आणि आम्हाला पुस्तकांसाठी पैसे मिळाले. आम्हाला नंतर मुख्यमंत्री सहायता निधीतनं 50,000, 1 लाख रुपये 1991 साली आम्ही गावातनं जमा केले. त्यातनं पुस्तकं आणली. त्यावेळेला कळत पण नव्हती. फक्त CSR किंवा कॉम्पिटिटिव्ह सक्सेस रिव्ह्यू सारखी पुस्तकं असायची. त्यात कुठेतरी लिहिलं होतं की NCERTची पुस्तकं लागतात. पुण्याला गेलो, विमाननगरच्या त्या CBSE स्कूलमध्ये जाऊन NCERTची मोठीची पुस्तकं आणली. त्याला त्यातली काहीच ठराविक, कारण प्रिलिमसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी काही ठराविक पुस्तकं लागतात. UPSCची तयारी करणारी मंडळी इथं आहे. सगळ्या प्रकारची पुस्तकं मिळाली आणि गणपतीच्या आशीर्वादाने 1997चा रिझल्ट तुम्ही पहा. आता मॅडमनी खूप लांब लचक माझी ओळख करून दिली. पण आमच्या गावातनं आम्ही 2 जण, आमच्या शेजाऱ्याच्या गावातनं सुगंध, असे 3 जण एका वेळेला मुंबईतनं, यावेळेला एकही मुलगा UPSCच्या फायनल लिस्ट मध्ये नव्हता. त्यावेळेला आमच्या गावातनं आम्ही 3 जण IAS, IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झाले. हा प्लॅन आहे, हा ट्रॅप आहे. ठरवून करायचं आणि ठरवून जमतं. आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीचं वातावरण, कारण आज
चंद्रपूर मधला वाघ जागा झाला असं म्हणायला काही हरकत नाही. वाघ आणि वाघीण दोघंही जागा झाले. पछड्यांना तुम्ही वाघिणीचं दूध जे दिलेलं आहे सर ते खूप महत्वाचं आहे. त्यांना हे इन्फ्रास्ट्रक्चर मिळालेलं आहे. कारण मी नेहमी म्हणत असतो की सामान्य घरातली मुलं ही रानफुलासारखी असतात आणि त्या रानफुलांना जर काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खत पाणी मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्या समोर मोठ्या शहरातली, मोठ्या घरातली कमळ, गुलाब, मोगरे, डॅफोडिल सगळे फिके पडून जातात. त्यामुळे तुम्ही सामान्य घरातले आहात, तुमच्याकडे ती इच्छाशक्ती आहे, ती जिद्द आहे. विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रेकॉर्ड तोड़ देते हैं. तुम्ही रेकॉर्ड तोडणारे आहात हे लक्षात घ्या. त्यामुळे ही जी तुमच्यातली ही जी आजची सुरुवात आहे ती त्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. त्यामुळे आमच्या गावातला जो प्रयोगची छोटीशी लायब्ररी ती आता आम्ही मोठी लायब्ररी करायला सुरुवात केली. 3 दिवसापूर्वी आम्ही अण्णा हजारे यांना आमच्या गावी बोलवलेलो होतो. आम्ही गावातल्या मुलांना स्किलच्या बद्दल सर सांगत होते, तशा पद्धतीचा प्रगती, कारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अमर्याद असणाऱ्या संधींची माहिती अशा माध्यमातूनच आपल्याला मिळणार आहे. मी सरांना म्हणतो की SIC स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स जी 1982 ला महाराष्ट्रात सुरू झाली, त्या 5 ब्रँचेस झाल्या. आम्ही सगळे इथले अधिकारी सर आपल्याला दिसतोय त्या सगळ्या आमच्या सगळ्यांची अल्मा माटर ही SIC आहे. आमची पंढरी SIC आहे, कारण तिथं आम्हाला ज्ञान मिळालं. तिथं आम्हाला आठवत आहे सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर सर क्रिकेटची मॅच सचिन खेळत असताना आम्हाला येऊन शिकवायचे. आमचं मन लागायचं नाही, एवढ्या मोठ्या खेळाडूचा वडील आम्हाला मराठी येऊन शिकवायचं, विजया राज्याध्यक्ष शिकवायचे, अशोक नायगावकर शिकवायचे. खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन सर त्या ठिकाणी मिळालं. अशा पद्धतीचं आज तर व्हर्च्युअली शक्य आहे, ई लर्निंगच्या माध्यमातून शक्य आहे. इथं प्रदीप लोखंडे आहे, त्यांनी ई ज्ञान सुरू केलेलं आहे. आज काय तिथं दिल्लीमध्ये जाऊन आणि मुंबईमध्ये जाऊन बसण्याची आवश्यकता नाही, तिथं आपल्याला परवडत पण नाही बऱ्याचदा. त्यामुळे समोर आपण व्हर्च्युअल एक सगळ्या पद्धतीचा मी 2 वर्षापूर्वी प्रांजलचा सत्कार केलेला होता पुण्याच्या कार्यक्रमामध्ये. प्रांजल पाटील तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, ही मुलगी IAS मध्ये 169वी आली, पण तिला तुमच्या माझ्यासारखे डोळे नव्हते. ती अंध मुलगी आहे, पण तिला विजन आहे. तिनं युट्यूब वरती आणि ई बुक वरती अभ्यास केला. तिनं ऑडिओ बुकच्या माध्यमातून इंडिया आफ्टर गांधी, रामचंद्र गुहांचं 1200 पानाचं पुस्तक त्याच्यावर पाठ केलं लिटरली. असं ह्या इंटरनेटची हा प्लॅन आहे. आत्ताच आयुष्य घडवायचं आहे. मॅडमनी निम्मा परिचय माझा करून दिला. मी काही छोट्या गावातला आहे. आम्ही 3 जण आता काल मी आणि आनंद कोकरूडमध्ये सगळ्या मुलांना घेऊन बसलेलो होतो की कशा पद्धतीने आपलं नियोजन करायचं. प्लॅनिंग म्हणजे काय? डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, व्हेन टू डू, हाऊ टू डू, हू इज सपोज टू डू इट. काय करायचं, कसं करायचं, केव्हा करायचं आणि ते तुमच्यासाठी कोण करणार याचं व्यवस्थित नियोजन. आणि मग ते उद्दिष्ट स्मार्टचं कोणीतरी मगाशी फुल फॉर्म सांगत होतं की तो सिस्टमॅटिक, मेजरेबल, अटेनेबल, टाइम बाउंड आणि रिअलिस्टिक गोल समोर ठेवून मग त्याच्या पाठीमागं मार्गक्रमण करत राहायचं आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा. स्वतःवर विश्वास ठेवला ना की आयुष्याची ब्लूप्रिंट ऑटोमॅटिक घडत जाते. आयुष्याची ब्लूप्रिंट जी आहे ती आता या वेळात ठरवायची आहे. आणि त्या ब्लूप्रिंट मध्ये सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट असेल तर आय एम समबडी, माझं आयुष्य मी बदलेल. एडिसनची गोष्ट सांगत होते सर. आपल्याला माहित आहे की त्यांनी काही थिअरीज दिल्या. आईन्स्टाईन त्यांनी काही सिद्धांत आणि सापेक्षवादाचा सिद्धांत दिला आणि जग पूर्वी होतं तसं राहिलं नाही, जग बदललं. नेल्सन मंडेला, महात्मा गांधी जगाच्या संस्कृतीचा, तत्वज्ञानाची भाषा बदलली. रुसो, व्हॉल्टेअर, मॉन्टेस्क्यू तत्वज्ञान बदललं. रॉजर बॅनिस्टर, एडमंड हिलरी फिजिकल कॅपॅबिलिटी किती मोठ्या होऊ शकतात ते सगळं बदलून टाकलं. तबल्याची भाषा झाकीर हुसेननं बदलली. आपण काहीतरी बदलण्यासाठी आहोत आणि त्यासाठी माझं आयुष्य काहीतरी आहे, मला कोणी गृहीत धरणार नाही आणि मी नेहमी ते बेस्ट जे आहे एक्सलन्सच्या दृष्टीनं वाटचाल करत राहील. आणि ती वाटचाल कशी? उडू शकलो नाही तर धावेल, धावू शकले नाही तर चालेल, चालू नाही शकले तर रांगत जाईल, पण माझी वाटचाल ही सदोदित राहील. मी हायवे नाही होऊ शकलो, छोटासा ट्रेल होईल. मी मोठा वटवृक्ष नाही झालो, छोटंसं झोपडं होईल. मी मोठा सूर्य नाही झालो, छोटासा स्टार होईल, पण माझं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी आहे. आणि एक्सलन्सच्या दृष्टीनं मी वाटचाल करत राहील. त्यामुळे जो माझ्यातला प्रवास आहे, कारण मी खेड्यातला आहे. आमच्या गावात सगळ्यात जास्त कॉप्या चालायच्या, त्यामुळे परीक्षा सेंटर्सवर घ्यायचे त्यावेळेला कोकरूडमध्ये. आणि परीक्षेला कॉप्या चालतात म्हणून मग हे मॅडमचे कानपाटीत खाल्ल्यानंतर मी शिराळ्याला गेलो. आणि शिराळ्यामध्ये मला गायकवाड सर भेटले आणि इथं खूप छोटे छोटे विद्यार्थी आहेत, 10वी 12वीतले पण दिसतात. पण मुद्दा म्हणून सांगतो, त्या सरांनी मला 3 वाजता उठायची सवय लावली. पहिल्या दिवशी तर मी शिराळ्याचा आहे, 32 शिराळा तुम्हाला माहित असेल, नागपंचमीसाठी प्रसिद्ध आहे. तिथनं 18 किलोमीटर माझं गाव आहे. पण मी आत्याच्या घरी शिकायला गेलो. तिथनं मग आत्याचं घर 10 बाय 10चं छोटंसं, त्याच्यात 3 आत्याची मुलं आणि मी 4था. म्हणजे झोपता पण यायचं नाही, एवढं चिरडा व्हायची. आणि मग मी छोटीशी खोली भाड्यानं सरांच्याकडे घेतली आणि 3 वाजता त्यांनी मला उठवलं. विश्वास, आजपासून 3 वाजता उठायचं. तुझ्याकडे स्पार्क आहे. मला 60, 70, 75% मार्क मिळायचे. पण 10वीला त्यांनी पहिल्या दिवशी मला 3 वाजता उठवलं. 8 दिवस मी पेंगत काढले, पण 9व्या दिवशी मला 3 वाजता उठायची सवय लागली. थंड पाण्याच्या नळाखाली झोप उडून गेली आणि 3:30 ते 8:30 5 तास त्या ब्रह्ममुहूर्तावर कुठली ट्युशन नाही, कुठले क्लासेस नाहीत, अभ्यास करायचं, सगळं थेट मेंदूत जायला लागलं.
आणि मिरॅकल झालं. 10वीला मला 60-70 वरनं मी डायरेक्ट 88 झाली, 88% मार्क मिळून तालुक्यात पहिला आलो. खूप छान बायबल मधली ओळ आहे. The heights of great men reached and kept were not attained by sudden flight, but while their companions were slept, they were toiling upwards in the night. जी काही मोठी उंची माणसं मिळवतात ना, ती एका झेपेत मिळालेली नसते. त्यांच्या बरोबरच्या ज्यावेळेला झोपा काढत असतात ना, आराम करत असतात, त्यावेळेला ती उंची गाठण्यासाठी एक एक पाऊल त्यांनी टाकलेलं असतं. मग तुमचा जो आहे प्रवास, कारण आताचा जो फेज आहे 16, 17, 18, तुमच्या मेंदूचा प्री फ्रंटल एरिया डेव्हलप होत असतो. तुम्हाला चांगल्या वाईटाची सवय नसते, समज नसते, त्यामुळे रॅश, आपण गाडी फास्ट चालवतो ना, आपण चुका करतो, त्या वयाच करतो, व्यसनाच्या आहारी. कारण मी सर, आपल्याला माहित असेल, मी पुण्याला एसपी असताना सिंहगडाच्या पायथ्याशी रेव पार्टीवर धाड टाकली, त्यात 292 मुला मुलींना अटक केली म्हणून खूप गदारोळ झाला. त्यातले 86% सर ड्रग्सच्या आहारी गेलेले, त्यांच्या ब्लड आणि युरिन रिपोर्ट. मुंबईमध्ये 2 रेव पार्ट्यावर रेड्स केल्या. याच वयोगटातली मुलं त्याला का बळी पडतात? कारण हा मेंदूचा विकास होत असतो, त्याला कळत नाहीये. एकदा सेंट्रल नर्वस सिस्टमचा त्या वाईट गोष्टी ताबा घेतला की मग काही खरं नाही सर. मी आता सर 30,000 मंडळांना पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यात डॉल्बी लावू दिला नाही गणपती मंडळांना. सगळ्यांनी माझ्या विरुद्ध खूप आंदोलने केली, आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल, टीव्हीवर पाहिलं असेल सर. पण त्याचा त्या टॉप, मिड आणि बेस मधून जो राक्षस उभा करतोय आपण एकावर एक भिंत लावून, त्याच्यातनं ज्या वेव्हज निघतायत त्या सर्वसामान्य माणूस काना ऐकतो. त्यासाठी दारू प्यावीच लागते सर, किंवा ड्रग्स घ्यावा लागतो, पुढचा टप्पा. कारण ते वेव्हज लिटरली ड्रग्सच्या, मी त्या मुलांची इंटरॅक्शन केली. एक तर सर 22 वर्षाची माझ्या मित्राची मुलगी होती ज्या मुंबईच्या रेव पार्टीमध्ये, तिला अटक तर केलं, कारवाई केली. नंतर मला तिचे वडील मला भेटायला घेऊन आले. तर ती मला म्हणे, अंकल आय कांट लिव्ह विदाउट दिस, इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ माय लाईफस्टाईल. म्हणजे फक्त धाबडदिंगा करण्यासाठी आयुष्य आहे का, हा प्रश्न निर्माण होतो सर. फक्त नाच गाणं आहे का, फक्त डिस्को आहे का? अरे 20शीतलं आयुष्य वेगळं आहे, 30शीतला वेगळा आहे, 40शीतलं वेगळं आहे, 50शीतलं वेगळं आहे. किती परिपूर्ण जीवन आहे. म्हणजे आता जे मुनगंटीवार साहेब एका विजननं, एका मिशननं तुमच्यासाठी काम करते, त्यांच्या वयाच्या 40-50शीतला फेज मधली ती का, प्रत्येक वयातले दाखले वेगळे आहेत, त्यावेळेचे जे असणारे सापेक्ष संबंध वेगळे आहेत. कारण आपण जर 20 मध्ये मजा करायला लागलो, त्याचं बिल फाडावं लागतं 30 मध्ये 40 मध्ये. ज्यावेळेला मित्रांची लग्न होतात, आपलं लग्न होत नाही, मित्रांना नोकरी मिळते, आपल्याला नोकरी मिळत नाही, त्यावेळेला टवाळक्या केलेल्या असतात फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, किती लाईक्स मिळाले, डिसलाईक्स मिळाले, याच्यावर आपण आपलं कर्तृत्व ठरवत असतो. त्यावेळेला म्हातारपणी हॉस्पिटलचं बिल द्यायला पैसे नसतात. आता कष्ट केले, आता अभ्यास केला, तर ते सगळं सहज. आपल्याला छत्रपती शिवरायांनी त्या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांना शेले पागोटे बांधले आणि 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं. ते शिवाजी कोणाला म्हणावं? 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूशी एकटा झुंजतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो, त्याचं नाव तानाजी. 18 तासात दिल्लीवरून घोडा पुण्याला घेऊन येतो, त्याचं नाव नेताजी. शत्रूच्या छावणीत एकटा घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो, त्याचं नाव धनाजी. आणि ठाण्या वाघाला एकटा सामोरे जातो, त्याला उभा फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं नंदनवन घडवतो, तो छत्रपती शिवाजी. अरे हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दैवा येतम तू कुले महा येतम तू पौरुषम. कोणत्या कुळामध्ये जन्म घ्यावा हे तुझ्या हातामध्ये नाहीये, परंतु पुरुषार्थ काय दाखवणं तुझ्या मनगटामध्ये आहे. हे सिद्ध करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श. महात्मा फुले विद्ये विना मती गेली, मती विना नती, नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त शूद्र खचले. हे सगळे अनंत एका विद्येने केले. हे विद्येचा आणि शिक्षणाचं महत्व त्या काळात पटवून देणारे महात्मा फुले आमचे आदर्श. यांच्या जीवनात खूप शिकण्यासारखं आहे. त्यामुळे या वयामध्ये बायोग्राफीज, आत्मचरित्र आणि चरित्र वाचली पाहिजे. त्यासाठी मी बघितलं सरांनी पुस्तकं तुम्हाला दिली, चरित्राच्या माध्यमातून दिली, प्रत्येक लायब्ररीपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे तो टप्पा, त्या वयामध्ये पुस्तकं मिळत नव्हती. मला रोमिला थापरचं पुस्तक 300 रुपये, घाम फुटला, शक्य नाहीये. कारण मी आता माझ्या यायच्या अगोदर कुणी तर सांगतो, मी ज्याला मुंबईला गेलो, राहायची जणू एक पत्र्यांची पेटी होती, फाटके स्लीपर आणि जीन्स एक आणि 2-3 टी शर्ट घेऊन गेलेलो. आमदार निवासमध्ये सर कसं तरी तिथं त्यावेळेला आमच्या गावचे शिवाराव देशमुख साहेब होते, त्यांचे 105 रूम नंबर. तेवढ्या त्या रूम मध्येच फक्त एसी होता, कारण खाली खटारखाना होता. म्हणजे स्वयंपाकाचं जेवण शिजायचं, फरशी एवढी तापायची, रात्री झोपच लागायची नाही. बाहेर झोपलं तर मच्छर एवढे खायचे. आतमध्ये सगळे कार्यकर्ते जर आपल्या रूम मध्ये येत असतील, तिकडे त्याला आमदार असतील तर ते काय काय खाऊन येतात. कुलाबा कॉजवे मध्ये संध्याकाळी एवढा वास सोडतात, झोपच लागायची. अभ्यास व्हायचा नाही. राहायला सर मी त्या यशोदांमध्ये सुनीती सुरुची या IPS अधिकाऱ्यांच्या इमारतीमध्ये सर्वंट क्वार्टर्स मध्ये जागा मिळते का ते शोधायला गेलो. 10x10च्या रूम मध्ये सर्वंट क्वार्टर मध्ये आपल्याला जागा मिळेल का? तिथंच त्या ताजमहाल हॉटेलमध्ये कधी 15 रुपयाचा चहा, त्यावेळेला कधी चहा प्यायचं स्वप्न पण बघायचं धाडस व्हायचं, म्हणून 15 रुपयाची राईस प्लेट खाण्याचं धाडस त्यावेळेला नसतं. 12 रुपये 11 रुपयाची राईस प्लेट शोधायचा आम्ही प्रयत्न करायचो. तिथं CCI क्लब आहे, बॉम्बे जिमखाना आहे, तिथं बड्या बापांची पोरं अशी स्क्वॅश टेनिस खेळताना दिसायची. तिथंच मेट्रो थिएटरमध्ये फिल्म स्टार द्यायचे प्रिव्ह्यू साठी. ते मला आठवतंय कभी हा कभी नाच्या वेळेला बाउन्सरच्या शिव्या पण आम्ही खाल्लेल्या होत्या की त्या
हिरोला बघण्यात तो 2 तासाने शाहरुख खानाला त्याचे केस फक्त दिसले होते मला आठवतं. 95 आणि 96 मुंबईमध्ये दोन वर्ष पेकाट मोड येतोपर्यंत आणि बुडाला फोड येतोपर्यंत अभ्यास केला आणि परिस्थिती बदलली. IPS म्हणून सिलेक्शन झालं आणि मुंबईमध्ये DCP झोन 1 साऊथ मुंबईचा DCP म्हणून झोन 1चा पोस्टिंग झाल्यानंतर त्याच क्लबने मला ऑनररी मेंबरशिप दिली. तिथंच माझी मुलं मला टेनिस खेळताना दिसायला लागली. त्याच यशोधन बिल्डिंग मध्ये जिथं सर्वंट क्वार्टर मध्ये जागा शोधत होतो तिथंच 2200 स्क्वेअर फीटचा 3 बेडरूमचा फ्लॅट राहायला मरीन ड्राईव्ह वरती मिळाला. ज्या फिल्म स्टारला बघण्याचा तिथं धडपडायचं तिथं वेस्ट मुंबईचा मी ऍडिशनल कमिशनर झाला. तेच फिल्म स्टार माझे अपॉइंटमेंट घ्यायला लागले की साहेब मला भेटायचं आहे. आणि ताजमहालमध्ये कधी चहा प्यायचं स्वप्न पाहिलं नाही. तिथं अतिरेक्यांशी 2 हात यशस्वीपणे केल्यामुळे राष्ट्रपतींचं शौर्य पदक आमच्या टीमला देण्यात आलं. हे बढाया मारण्यासाठी मी सांगत नाहीये. इथून इथपर्यंतचा प्रवास आहे ना तिथं फक्त अभ्यास आहे. वर्क लाईक हे चांदीच्या वेळेला शुद्ध करताना तिला तापवतात, खूप तापवतात. आणि ज्यावेळेला चेहरा दिसायला लागतो ना त्या चांदीमध्ये त्यावेळेला ती तापवायचं थांबवावं लागतं, नाही तर नुकसान पण होतं. तुम्हाला तापत त्रास होत असेल ना तर तुमच्या चांदीमध्ये चांगल्या चांदीमध्ये शुद्ध चांदीमध्ये रूपांतर होत आहे. द विनिंग हॉर्स डझंट नो व्हाय इट रन्स, इट रन्स ड्यू टू बिट्स अँड पेन्स. Life is a race, God is a rider, and if you are getting bits and pains, it's for sure that you are going to win the race. जो शर्यतीत धावणारा घोडा असतो ना त्याला जे चापकाचे फटके आणि चटके मिळतात ना त्यामुळे तो धावत असतो. त्याला माहित नसतं काय धावतोय. पण जर आयुष्यामध्ये तुम्हाला जर चटके आणि फटके मिळत असतील ना तर परमेश्वर तुमचा रायडर आहे आणि तो फटके आणि चटके देतोय कारण तुम्ही ती शर्यत जिंकणार आहात. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में चांद होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. त्यामुळे ती हौसला, ती जिद्द, ती इच्छाशक्ती ही महत्वाची. त्यासाठी मग कॉलेजच्या दिवसामध्ये तो प्लॅन, हे खूप छान म्हण आहे, मोर यू स्वेट ड्युरिंग पीस, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर. शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी संघर्ष करावा लागतो. हा तुमच्या आयुष्यातला शांततेचा काळ आहे. आई वडील अजूनही पैसे पाठवत आहेत, कमरेला चिमटा काढून ते पैसे पाठवत आहेत. तर माझे 4 डिसेंबरला वडील सोडून गेले मला. त्यांनी मला प्रेरणा दिली. मला जे मॅडम सांगत होती ती वस्तुस्थिती आहे. त्या वडिलांच्या इच्छेसाठी ते सारखे मला म्हणायचे. त्यावेळेला त्यांना कलेक्टर, कमिशनर, SP या गोष्टी माहित नव्हत्या, पण ते पैलवान होते. त्यांच्या बलदंड स्नायूवरती मी डोकं घेऊन ज्यावेळेला झोपायचं मला सारखं मामलेदार झाला पाहिजे, फौजदार झाला पाहिजे. त्यांना तेच स्वप्न वाटायचे. त्यांना नंतर लक्षात आलं की ह्याची अजून कॅपॅसिटी आहे, IAS होऊ शकतो, IPS होऊ शकतो. त्याला कलेक्टर झाला तर दिव्याची गाडी मिळेल, त्याला मला ती लिहून पाठवायची. ही इच्छा. त्यांनी शेती विकली. आमच्याकडे तर शेती खूप कमी असते, 4-5 एकर आमच्या घरात शेती आहे. आणि आमचं सिलेक्शन झाल्यावर आमच्या घरांच्या सालगाड्यांना ती शेती त्यांनी देऊन पण टाकली. आता माझं पोरगा IPS झालं, मला काही शेतीची गरज नाही. नावावर 7-12 आजकाल कोणी गुंठा सोडत नाही. त्यांनी 2 एकर शेती त्यांच्या नावावर करून टाकली सर 4 पैकी. हे माझ्या वडिलांनी स्वप्न देण्याचं स्वप्न. कारण संस्कृतीची व्याख्या कुठेतरी मी वाचत होतो की दुसऱ्याच्या ताटातलं ओढून खाणं म्हणजे विकृती, स्वतःच्या ताटातलं स्वतः खाणं म्हणजे प्रकृती, आणि स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला भरवणं ही संस्कृती असते. ही आपली संस्कृती आहे.